हॅलो फ्रेंड, आपण करत आहे इथं कढई ठेवलेली आहे. सुरुवातीला इथे घेतलेले आहेत मी मुरमुरे, असे भिजवून घेतलेले आहेत. थोडेसे वल्ले वल्ले करून घेतले. ते आपल्याला बनवायचा याचा सुषमा. इथे घेतलेले आहेत मी 2 कांदे चिरून आणि मिरची आणि कढीपत्ता. आता कढई गरम होते, आपण तेल टाकून घेऊया. जेवढं लागते तेवढं. सेम पोहेसारखंच करायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी सुरुवातीला मोहरी टाकून घेतलेली. मोहरीच्या नंतर शेंगदाणे टाकणार आहे तळण्यासाठी. शेंगदाणे झाल्यावर थोडेसे डाळे टाकणार आहेत, फुटाणे डाळ. आता कांदा, मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलेले. तेलात एकजीव करून घेऊया. आता इथं मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. असला तर टाकायचा, नसेल तर चालतंय. आता मी तेलात टाकून घेते, म्हणजे परतून निघेल छान असा बटाटा तेलामध्ये. तर आपण साबुदाणा चकली करण्यासाठी मळून थोड्या वेळ भिजण्यासाठी ठेवलेलं आहे पीठ. कुणाला हवे असेल तर नक्की ऑर्डर करा. आता आपण हळद टाकून घेऊया. थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकून घेऊया. छान असा एकजीव करून घेऊया. आता भिजवलेले आपण ही मुरमुरे टाकून घेऊया. आता टाकून घेतलेले आपण एकजीव करून घेऊया. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपण लिंबू पिळून घेऊया थोडासा. आता मस्त अशी वरतून कोथिंबीर पेरायची. आपला खाण्यासाठी रेडी आहे सुषमा का काय म्हणते ती, याला मला नाही माहिती एवढं, पण करायचं माहिती. सुशीला पण म्हणतात, सुशीलाच म्हणतात बहुतेक, पण खायला एकच नंबर लागतं. मस्त अशी वरतून कोथिंबीर पेरायची, जरा जास्ती पेरायची, छान लागते. खाण्यासाठी रेडी आहे सुशीला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पापड कोणाला हवे असेल तर ऑर्डर करा. धन्यवाद.